या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10वी बोर्डामध्ये एक क्वेश्चन असते इंग्लिशच्या परीक्षेमध्ये क्वेश्चन 6वा बी आहे जो की 5 मार्काला आहे. त्याबद्दलची माहिती देणार आहे. त्या क्वेश्चनला काय म्हणतात? एक्सपांड द थीम. क्वेश्चन 6वा बी आहे 5 मार्काला. एक्सपांड द थीम. तर बघा, प्रश्नात दिलेल्या मुख्य थीमवर आधारित विचारपूर्वक लेखन करायचे असते. तर रायटिंग स्किलचा प्रश्न आहे. याच्यात विचारपूर्वक लेखन करायचं आहे. एका थीमवर आधारित खालीलपैकी एक लिहायचं. दोन्हीपैकी एक लिहायचं असते. काय लिहायचं असते? एक तो ऑप्शन आहे तुमच्याकडे, न्यूज रिपोर्टेड बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन. तुम्हाला काहीतरी हेडलाईन देतात आणि त्याच्यावर न्यूज लिहायची असते. नाहीतर डेव्हलपिंग अ स्टोरी or narrating an experience with an given beginning or end. तुम्हाला एखाद्या स्टोरीचा एंड किंवा सुरुवात देतात आणि त्याच्या आधारे तुम्हाला काय तयार करायची असते? स्टोरी. स्टोरी तयार करण्यापेक्षा आपलं सोपं काम काय असते? न्यूज तयार करणं सोपं काम असते आणि दोन्हीपैकी एकच करायचं असते, ऑप्शनमध्ये असते. तर आपण काय करणार आहोत? न्यूज बद्दल माहिती करणार आहोत. आधी न्यूज कशी लिहितात बघा. त्याची मार्किंग स्कीम काय आहे? हे 5 मार्काचा क्वेश्चन आहे. टायटल आणि बिगिनिंगसाठी किती मार्क देतात? 1. वोकॅब्युलरी आणि ग्रामर. वोकॅब्युलरी म्हणजे शब्द साठा किती आहे, तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारचे छान शब्द वापरले. आणि ग्रामर जर बरोबर असेल संपूर्ण तर त्याचा 1 मार्क होतो. 1 आणि 1 2 झाले. यूज ऑफ ॲप्रोप्रिएट पॉईंट्स, एक्झाम्पल्स, कन्वेइंग मेसेज. ते जे तुम्हाला न्यूज लिहायची होती त्याच्यामध्ये सगळे पॉईंट्स तुम्ही कव्हर केले का, त्याच्याबद्दल 2 मार्क असतात. आणि लॉजिकल ऑर्डर आणि कन्क्लुजन म्हणजे व्यवस्थित जी घटना घडायली, आधी कोणती घटना नंतर कोणती घटना, लाईननं व्यवस्थित लिहिले का, त्याच्यासाठी 1 मार्क असतो. बघा, B1 म्हणजे कोणता आहे ऑप्शन? पहिला ऑप्शन कोणता आहे? न्यूजचं. न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन. तुम्हाला एक हेडलाईन देतात, त्याच्यावर तुम्हाला न्यूज रिपोर्ट लिहायचे आणि हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. हे मी असं थांबतो तर व्हिडिओ तुम्ही पॉज करून सुद्धा हे लिहून घेऊ शकता सगळी माहिती. ही सगळी माहिती तुमच्या वहीवर लिहिलेली पाहिजे, कारण हे 10वी बोर्डचा प्रश्नाचं पॅटर्न तुम्हाला माहीत पाहिजे. क्वेश्चन नंबर किती असतो तुमच्या इंग्लिशच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये? 6वा. 6व्यामधला बी प्रश्न असतो जे की 5 मार्काला आहे. हे आधी लिहून घ्यायचं. त्याच्यात तुम्हाला ऑप्शनमध्ये माहीत पाहिजे. 6व्या बी मध्ये B1 काय म्हणतात त्याला? न्यूज. आणि B2 काय आहे तुमचं? स्टोरी. तर आपण काय करणार आहोत? न्यूज म्हणजे B1 करणार आहोत जे की 5 मार्काला आहे. आता न्यूजमध्ये काय काय करायचं असते बघा. दिलेल्या हेडलाईनच्या आधारे सदर प्रश्नात तुम्हाला वृत्तपत्रातील कोणतीही एक हेडलाईन दिली जाईल. त्या हेडलाईनच्या आधारे तुम्हाला वृत्तपत्रासाठी बातमी म्हणजे काय? न्यूज रिपोर्ट तयार करायची असते. तर बातमी म्हणजे न्यूज रिपोर्ट तयार करायची आहे तुम्हाला. सर्वप्रथम दिलेल्या हेडलाईनचा तुमच्या न्यूज रिपोर्टसाठी शीर्षक म्हणून वापरावी. जे दिलेलं आहे हेडलाईन तीच तुम्ही हेडलाईन म्हणून वापरायची असते. त्यानंतर बाय लाईन म्हणजे रिपोर्ट बाय हुम म्हणजे कोण बातमी देणार आहे, बातमी लिहिणारं कोण आहे. स्टाफ रिपोर्टर असं लिहायचं की स्टुडंट्स रिप्रेझेंटेटिव्ह असं लिहायचं की विद्यार्थी लिहायले आहेत किंवा ते त्या न्यूजपेपरचा कोणीतरी रिपोर्टर लिहायला आहे तसं लिहायचं. त्याच्यानंतर लीड पॅराग्राफ. पहिल्या पॅराग्राफला लीड पॅराग्राफ म्हणतात किंवा काय म्हणतात? इंट्रो. म्हणजे तुम्हाला हेडलाईनमध्ये दिलेली घटना कशी घडली, कुठे घडली, समजा काही ॲक्सिडेंट झाला आहे तर ते कुठं झाला, कसा झाला ते सांगायचं आणि केव्हा घडली, तारीख काय होती, वार काय होता आणि त्याचा परिणाम काय झाला त्या घटनेचा. मग ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल तर कोणी म्हणजे जखमी झालं का किंवा कोणी मृत्युमुखी पडले का ते लिहायचं. हे लिहायचं पहिल्या पॅसेजमध्ये. त्यानंतरच्या पॅराग्राफमध्ये घटनेच्या आधी व नंतरच्या परिस्थितीचे वर्णन करायचे की घटना व्हायच्या आधी काय झालं आणि घटना नंतर झाल्यानंतर म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर मग लोकांनी त्यांना गाडीमध्ये बसून कुठं दवाखान्यामध्ये नेलं, पोलिसला फोन लावला आणि घटनेच्या आधीच्या घटना ॲक्सिडेंटच्या आधीच्या घटना म्हणजे मग ते कुठून कुठं जात होते गाडी, कोण होते गाडीमध्ये, त्या गोष्टी सगळ्या सांगायच्या. एक मी एक्झाम्पलनं सांगायलो जर ॲक्सिडेंटची न्यूज असेल तर. दुसऱ्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज असतात. रिपोर्ट लिहिताना तिसऱ्या पर्सन म्हणजे लिहावा व शक्यतो पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनचा उपयोग करावा. पॅसिव्ह वॉइस वापरायचं आणि तिसऱ्या पर्सनमध्ये, थर्ड पर्सनमध्ये लिहायचं की त्यांच्यासोबत झालं असं लिहायचं. कन्क्लुजन. घटनेसंदर्भात काही महत्त्वाच्या व्यक्तींनी दिलेले अभिप्राय, प्रतिक्रिया समूद कराव्यात की मग आता घटना झाली समजा ॲक्सिडेंटसारखी
तर मग पोलिसवाले आले असं सांगायचं आणि मग त्याच्यामध्ये जे सदर जे पोलीस आले कर्मचारी त्यांनी पंचनामा केला आणि काय रिपोर्ट वगैरे बनवली ते सांगायचं आणि कन्क्लुजन द्यायचं. नोट: न्यूज रिपोर्ट लिहिताना जास्त पाल्हाळ लावू नये. खूप लिहायचं नसते, शॉर्ट. आपले लेखन स्वीट आणि शॉर्ट असावे. जे मुद्द्याचे वाक्य आहेत तेच 10-12 वाक्य लिहायचे आणि मग संपवून टाकायचं. खूप जास्त वायफळ काही पण लिहायचं नाही. तर ही सगळी माहिती तुम्हाला आता लिहून घ्यायची आहे एकदम छानपैकी. म्हणजे तुम्हाला कळेल की न्यूज कशी लिहायची आहे. आणि आजपासून आता आपण रोज एक न्यूज बनवणार आहोत. प्रॅक्टिस करण्यासाठी रोज एक न्यूज बनवू. आपण एक 15-20 न्यूज लिहिल्या तर आपल्याला प्रॅक्टिस होऊन जाईल न्यूज लिहायची.